कशी काय झाली मैफिल? मैफल काय मस्त, काय रंगला तमाशा सांगू तुम्हाला. रसिक आहात हं तुम्ही. अरे भलताच रसिक आहे म्हणून तरी अशा इव्हेंटफुल गोष्टी घडतात ना माझ्या आयुष्यात. तुम्हाला सांगतो ती म्हण ना, रियालिटी स्ट्रेंजर दॅन फिक्शन, तसं झालंय माझं. म्हणजे म्हणजे तो सिनेमातला हिरो नसतो का, त्याच्या आयुष्यात अशा अतर्क्य गोष्टी घडत असतात आणि मग आपण म्हणतो छे हे काही दाखवतात ते सिनेमावाले, असं कधी घडतोय. पण नाही, तसं घडतं माणसाच्या आयुष्यात. ते हिरो सारखं माझ्या आयुष्यात घडतंय. खरंय. पण एक चांगली गोष्ट आहे की या सिनेमाचे हिरो तुम्ही आहात. आणि बाकी सगळे विलन आहेत. सगळे? म्हणजे बाकी काही साईड कॅरेक्टर्स पण आहेत. पण हिरोईन मात्र माहिती हो ना? हिरोईन सुद्धा आहे, सुवर्णा. नाही 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 नाही, अहो ती हिरोईन कशी असेल तुमची? ती तर काकांची मुलगी आहे ना, म्हणजे तुमची चुलत बहीण झाली हो ना? हो की, ते विसरलो की मी. ती बहीण नाही का माझी? नाही, विनोद जाऊ दे. पण हे रामाश्रयाचं तमाशाच्या फळात रूपांतर होण्याआधी या दोघींना इथून घालवून दिलं पाहिजे. त्याआधी त्या खोटं बोलतायत हे सिद्ध करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला यात तथ्य वाटतंय? नाही तसं नाही, पण त्या खोटं बोलतायत ह्याचा पुरावाही नाही ना आपल्याकडे. आणि ती जे काही म्हणते की ती आप्पांची बायको आहे, ह्याचा पुरावा आहे तिच्याकडे. आणि इथे पुराव्यांशिवाय काहीच सिद्ध होत नाही ना. येस युअर ना. करा, थट्टा करा आमची. हो, वकील तुम्ही आहात का मी? तुम्हीच मला सांगताय की पुराव्याशिवाय काही सिद्ध होणार नाही म्हणून. हो, ऍक्च्युली 2-2 वकिलांबरोबर इकडे राहतोय, त्यामुळे मला सुद्धा हे हळूहळू यायला लागलंय सगळं. आणखीन काही दिवस मी तुमच्या बरोबर राहिलो ना, तर कोर्टात एखादी केस मी नक्की जिंकेन. मग ही भीती आहे का इच्छा? मी नाही घाबरत कोणाला. तुम्ही? आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती बाई जर खरं बोलत असेल तर तिला तिचा हक्क मिळायला हवा. पण हे सगळंच अगदी हायपोथेटिकल आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ती बाई फ्रॉड आहे, पण हे सिद्ध करायला हवं. त्यासाठी मी एक प्लॅन बनवलाय, बघूयात कसा वर्कआउट होतो. येस युअर ऑनर. जांभळ्या, नमस्कार. काय मॅनेजर? अहो कुणीतरी मॅनेजर म्हणा ना मला तुमच्यापैकी. तेच ते. आज तिकडची ड्युटी सोडून इकडं होय? काय काम काढलं माझ्याकडं का आईकडं? नाही मला कुणीही चालेल. चला. चल. अहो काय काय काम आहे? काय नाही, एवढं हे रजिस्टर भरून द्या ना. म्हणजे कुणीही भरलं तरी चालेल. तुम्ही भरा, तुमच्या आईला सांगा किंवा तुमच्या माणसाला सांगा कुठल्या. काय बसा. किती वेळा सांगायचं मॅनेजर, आम्हाला लिहिता वाचता येत नाही. म्हणजे आमच्यापैकी कोणालाच येत नाही. मला गाता नाचता येतं, तुम्हाला येतं का? नाही मला काहीच येत नाही. या ना कधीतरी, स्वतः शिकवते. चांगला माणूस पण सुटला नाहीये यातून. हो का? मॅनेजर साहेब का? ते आपण मॅनेजरच म्हणतात. अहो मॅनेजर म्हणावं कोणतरी. जाऊ दे बाई, मला नाही जमत. आता तुम्ही हे बाळ कशासाठी आणलं? तुम्हाला सांगितलं ना मी, आम्ही मालक आहे इथले. ते सिद्ध व्हायचंय हो अजून. तुला सांगत होते ना इकडे यायची गरज नाही म्हणून. यांचं वेगळं आपलं वेगळं, इथं काय अपमान करून घ्यायला आलोय का काय? हे बघा, रजिस्टर मध्ये माहिती भरल्याशिवाय रिसोर्ट मध्ये राहणं हा कायदेशीर गुन्हा आहे हो. मालकाला बी? नाही, तुम्ही आधी माहिती भरा, मालक म्हणून भरा. म्हणजे सगळी माहिती भरून झाल्यानंतर मग कंसात मालक असं लिहा झालं तर. आम्हाला लिहता वाचता येत नाही ना. मी सांगते, लिहा तुम्ही. लिहतो. लिहा. मंजुळा आप्पासाहेब साठे, हा. कंसात दत्तात्रय. हो? हा. आणि ही
सुवर्णा आप्पासाहेब साठे हा. कंसात दत्तात्रय. तर तुमचं लग्न आधीचं नाव सांगता का जरा? माझं का? मंजुळा बापूसाहेब कोल्हापूरकर. इथे कंस नाही नंतर? नाही नाही नाही. आणि माझं अजून लगीन नाही झालं. बघा ना कुणी हाय का उमेदवार. पत्ता सांगता का जरा? पत्ता कशाला? तशी पद्धत आहे हो, म्हणजे आप्पासाहेबांनी घालून दिलेली. आप्पासाहेबांनी सांगितलंय का? मग तर मानायलाच पाहिजे ना. लिवा म्हणजे कोल्हापूरहून तिकडे यायला 2 रस्ते आहेत, जयसिंगपूरहून आणि दुसरा कागलहून. तर आता कागलचा रस्ता धरायचा. तर कोल्हापूर कडून काय आहे, स्टेट हायवे रस्ता लय खराब आहे. तर तिथूनच जावं लागतंय, कारण काय आहे तो शॉर्ट कट आहे. शॉर्ट करट. तर तिकडून पुढे जायचं, तर असं जात राहायचं विचारत आणि पुढे ना ऊसाची शेत आहे. तुमची पाठ दुखते का? हो, कधी कधी दुखते हो खूप. मग परत या परत येऊ? परत या. त्या रस्त्याने नाही जायचं. एक मिनिट. हा. परत कोल्हापूरला परत या आणि आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ ना. हो हा, तो जयसिंगपूरचा रस्ता आहे ना, तिकडून जाऊ आपण. बर. जयसिंगपूरला जायचं, तिथून जायचं नरसोबाच्या वाडीला. एक मिनिट. तिकडे नरसोबाची वाडी, तिकडून त्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आणि लगेच नदी पार करायची. बघा नदी आपली ती कृष्णा नदी. कृष्णा. हा, महाबळेश्वर मध्ये उगम पावतीने बघा ती वाईला जातीन. वाईहून अशी ती नदी. पत्ता सांगा ना, मी केली, नदी पार केली. अशी कशी केली? कापड भिजली बघा. पॅन्ट लगेच वर घ्यायची. नदीत कापड भिजतात. ती नदी पार केली गड्या की पुढे असतं औरवाड, गौरवाड आणि कागवाड. हा, तर आपल्याला जायचं गौरवाडला. हा, पण जास्ती पुढे नाही ना जायचं. जास्ती पुढे गेलं ना की लागतं कर्नाटक. आणि तिकडे समजे लोक कानडी बोलते. कानडी समजतच नाही ना. नाही, काय हरकत नाही, मी क्लास लावीन ना, शिकेन मी. क्लास लावा, नाही तर आणखीन काही करा. कानडी भाषा अजिबात येत नाही. बरोबर आहे. कानडी शिकलं पाहिजे. त्यांना पोचता आलं पाहिजे ना पहिले. गौरव आम्हाला पत्ता विचारतोय. माहित काय बेना आलं कुठून. थांबा म्हणतोय, थांबा ना जरा, बोलू देत ना मला. काय करताय तुम्ही इथे? अण्णा, तुम्ही इथे काय करताय काम सोडून? अहो नाही, तुमची वाटच बघतो आम्ही. माझी का? अहो नाही का, रजिस्टर काय रजिस्टर नाही? तुम्ही त्या बाईच्या काटेजवर गेलेला का नाही? कॉटेज नाही रे, कॉटेज. तास्ता तुम्ही त्या बाईच्या काटेजवर गेलेला का नाही? या बोलण्याचा अर्थ काय आहे तुझा? नाही, त्याला असं म्हणायचंय की तुम्ही तिथे गेला होतात ना. हा, गेलो होतो. तिथं काय नाचगाणं शिकायला गेलो होतो? तुम्ही काय इथं माझा नाच बघायला थांबलात का मग? तसं नाही, तुम्ही रजिस्टर भरायला गेला होतात की नाही. हो. त्यात तिने काय माहिती सांगितली? काय वेगळी देणार आहे? इथे सांगितली तीच माहिती दिली, नाव, गाव, पत्ता. आणखी काही नाही सांगितलं? काही नाही सांगितलं. वाच वाच वाच. आणि काय नवीन माहिती मिळते का ते बघ. राम आश्रय कला मंदिर येड्या नाताचा प्रोग्राम येतो. आणि जो कोण तिकीट घेईल त्यालाच आतमध्ये सोडायचं. लेकिन मेरे को एक बात समझ में नहीं आया, ये हमारा रिसोर्ट का कोई कस्टमर आएगा तो फिर? त्याला पण तिकीट द्यायचं आणि मग आज सोडायचं. या वातावरणात जीव गुदमरायला लागलाय आमचा. माझाही जीव गुदमरतोय, पण मी श्वास घेणं थांबवणार नाही इतक्या लवकर. बस झालं. बस.